आणि बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण NDTV मराठीवर पाहताय। पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली आहे। भारत अमेरिका संबंधांवर या दोघांमध्ये संवाद झालाय। विशेष करून इराण बरोबर जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वाचा मानला जातोय। पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली आहे। भारत अमेरिका संबंधांवर या दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांमध्ये संवाद झालेला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान जवळपास 40 मिनिटे चर्चा करण्यात आली आहे। अमेरिका इराण संबंधांवर दोघांमध्ये चर्चा करण्यात आली। विशेषतः टॅरिफचा मुद्दा असेल किंवा इराण इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध असेल, या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा संवाद अतिशय महत्त्वाचा मानला जातो। याचे आर्थिक परिणाम अतिशय दूरगामी असणार आहेत। पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये 40 मिनिटे चर्चा झाल्याचं समजतंय। रामराजे शिंदे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। रामराजे, दोघांमध्ये 40 मिनिटे चर्चा झाली आणि विशेषतः ही चर्चा अशा वेळी झाली आहे ज्या वेळेला इराण इस्रायल युद्ध ज्यामध्ये अमेरिका सुद्धा इन्व्हॉल्वड आहे, अशा वेळी ही चर्चा होते। जरी भारत आणि अमेरिका संबंधांमध्ये ही चर्चा होत असली तरी सुद्धा या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काही अपडेट्स त्या संदर्भात आहेत का? बिलकुल साहजिकच आहे की भारत आणि अमेरिका संबंधाजवळ तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केलेली आहे। परंतु त्याशिवाय सध्याची युद्धाची परिस्थिती जी आहे आणि त्याचबरोबर भारतावर त्याचा होणारा परिणाम आणि अमेरिकेनं सुद्धा यामध्ये घेतलेली भूमिका या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितलेलं आहे की भारतीय नागरिक भारतीय लोक हे तुमच्यावर प्रेम करतात, अशा प्रकारचं एक वक्तव्य जे आहे ते सुद्धा केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। आणि अमेरिका आणि भारताचे संबंध सुद्धा अतिशय जुने आहेत, ते जिव्हाळ्याचे आहेत। त्यामुळे हे संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं आणखीन पावलं टाकणे गरजेचं आहे, असं सुद्धा चर्चा झालेली आहे। त्यामुळे भारत आणि अमेरिका व्यापार आणि सहकार्य या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे। परंतु त्याशिवाय जी युद्धाची परिस्थिती आहे ती निवळण्यासंदर्भामध्ये सुद्धा चर्चा केल्याची माहिती मिळते। या चर्चेचा तपशील आता जरी समजला नसला तरी सुद्धा थोड्याच वेळामध्ये हा तपशील हाती येईल आणि नेमकं पुढे आता अमेरिका काय भूमिका घेते आणि भारत सुद्धा या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका घेणार आहे ते सुद्धा स्पष्ट होईल। राम, अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता ज्या शांती चर्चा इराण आणि अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू होत्या, अशा वेळेला या चर्चा फिसकटल्यात। पाकिस्तान त्यामध्ये मध्यस्थी करत होता, चीनची सुद्धा मध्यस्थी सुरू होती। अशा वेळेला या चर्चेचा रेफरन्स सुद्धा महत्त्वाचा मानला जातो। पण मी तुझ्याकडे प्रश्न घेऊन येणार आहे। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सुद्धा आहेत। देवळाणकरजी, पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात 40 मिनिटे चर्चा झालेली आहे। असं बोललं जाते की अमेरिका आणि भारत यांच्या परस्पर संबंधांवर ही चर्चा झाली आहे। ज्या वेळेला पश्चिमी आखातात युद्ध सुरू आहे अशा वेळेला ही चर्चा कितपत महत्त्वाची आहे, त्याचं महत्त्व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यात कसं गणलं जावं? नाही, ही चर्चा एका विशिष्ट पार्श्वभूमीवर झालेली आहे, ही रुटीन चर्चा नाहीये। सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल रात्रीपासून म्हणजे 13 एप्रिलच्या रात्रीपासून आणि भारतामध्ये आज सकाळी म्हणजे 14 एप्रिलपासून जी स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड जे आहे, ज्या अमेरिकेकडनं ज्या संदर्भातला निर्णय घेतला गेला होता आणि आजपासून ते ब्लॉकेडिंग सुरू झालेलं आहे। त्या संदर्भातल्या अमेरिकेच्या नॅव्हल शिप्स, अमेरिकेचे फायटर प्लेन्स, अमेरिकेच्या सबमरीन्स या आता पर्शियन गल्फ आणि इंडियन ओशन यामध्ये थांबल्यात, जिथनं स्टेट ऑफ हॉर्मुझचं ओपनिंग पॉइंट आहे त्या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत। आता हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे की इराणकडनं प्रामुख्याने जे देश तेल विकत घेत आहेत त्यामध्ये चायना नंबर 1 ला आहे, त्याच्या खालोखाल भारत आहे। आपण नुकतंच इराणकडनं जवळपास 2 मिलियन बॅरलचं एक शिप हे आपल्याकडे आलेलं होतं आणि त्याच्या नेक्स्ट डेलाच एक मोठा निर्णय डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडनं घेतला गेला होता आणि तो स्टेट ऑफ हॉर्मुझच्या ब्लॉकेड करण्याचा। अर्थात जरी याचा परिणाम अमेरिकेवर होणार नसला तरी देखील याचा फार मोठा परिणाम हा चायना आणि विशेष करून भारतावर होणार आहे। कारण अमेरिकेने इराणच्या ऑइलवरचे निर्बंध हटवल्यानंतर इराण ज्या पद्धतीने निर्यात करत होता आणि इराणने जे 5 फ्रेंडली कंट्रीज सांगितल्या होत्या ज्यांना स्टेट ऑफ हॉर्मुझ मधनं सेफ पॅसेज मिळणार, ज्याच्यामध्ये रशिया, चायना आणि भारताचा समावेश होता आणि आता त्याला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या दृष्टिकोनातनं हा सेफ पॅसेज मिळावा, सप्लाय चेनच्या जी आहे स्टेट ऑफ हॉर्मुझ मधली आणि ज्याच्या माध्यमातून भारताला मिळतो आहे तेल, ते व्यवस्थित मिळावं हा प्रामुख्याने विषय असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही, कारण तो अतिशय कळीचा मुद्दा आहे।
भारत, अमेरिका आणि इराण या संबंधांमधला. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की आता इराण बरोबर चर्चा जर करायची असेल किंवा सेकंड राऊंड जर घ्यायचा असेल तर आता फारसं मध्यस्थी करायला कोणी पुढे यायला तयार नाहीये. अरब देश तयार नाहीयेत, नॅटो पार्टनर्स तयार नाहीयेत, यामध्ये चायना आहे पण चायनावर विश्वास ठेवता येत नाहीये. त्यामुळे ही पण शक्यता नाकारता येत नाहीये की भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याचे सगळ्यांबरोबर समान संबंध आहेत. मग तो इराण असेल, इस्रायल असेल, शियापंथी असेल, सुन्नीपंथी असतील, अमेरिका असेल, इस्रायल किंवा इराण असेल, या सगळ्यांबरोबर समान संबंध. दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की जर शियापंथीयांचा विचार जर आपण केला तर जगामध्ये इराण नंतर दुसऱ्या क्रमांकाचं शिया पॉप्युलेशन, शिया समुदायाचं पॉप्युलेशन हे भारतामध्ये आज साधारणतः 4.5 कोटी शिया मुस्लिमचे भारतामध्ये आहेत. त्यामुळे भारताला एक पद्धतीने ऍडव्हान्टेज पण आहे आणि भारत हा एक फॅसिलिटेटर बनू शकतो. त्या दृष्टिकोनातून देखील चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद सर, आपण केलेल्या या विश्लेषणाबद्दल. आपण बघतोय की अतिशय महत्त्वाची अशी चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली आहे आणि विशेषतः तेल वाहतुकीच्या मुद्द्याच्या अनुषंगाने ही चर्चा झाली असल्याचं नाकारता येत नाही, असं आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकरांचं मत आहे. आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी रामराजे शिंदे सुद्धा होते. रामराजे, तुमचेही धन्यवाद.